मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलनाला बसलेले आहेत। सध्या पावसाची स्थिती असून सुद्धा या मैदानावरती प्रचंड गर्दी आहे। या ठिकाणी जे काही मराठा बांधव आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। 2 दिवसापासून या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत। काय भावना आहेत? आम्ही कितीतरी दिवस लागलं तर इथलं काय हलणार नाही। यावेळेस ओबीसीतून दादा म्हणतील तसं आरक्षण भेटेल तेव्हाच आम्ही गावाकडली वाट जाणार आहे। सध्या पाऊस चालू आहे। एवढ्या पावसात सुद्धा कितीही पाऊस येऊ द्या, मराठ्यांनी पावसाची काही सुद्धा पिण्याची गरज नाही। आता सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं, चर्चा झाली होती काही दादा शिंदेची, काय चर्चा झाली? शिष्टमंडळ येत आहे थोड्या वातावरणात जात आहे माघारी, थोडं करू हे करू वेळ मागतंय, पण दादा जे म्हणतील तीच मराठ्यांची पूर्व दिशा राहणार। काय मागणी आहे तुमची? काय मागणी आहे? सरसकट मराठ्यांचं ओबीसीकरण झालं हे आमची प्रमुख मागणी आहे। काय आरक्षण नसल्यामुळे काय परिस्थिती मराठा समाजाची? आता तुम्ही जर इथं बघितलं तर सर्वसाधारण आणि ग्रामीण भागातले तरुण जास्त दिसून येते। आरक्षण नसण्याची स्थळची पोहोचलेली आहे ती ग्रामीण भागातील तरुणांना पोहोचलेली आहे। एकतर शेतीचं प्रमाण कमी झालेलं आहे, क्षेत्र कमी झालेलं आहे आणि त्यासोबतच महागाई एवढी वाढलेली आहे की शिक्षणाचा खर्च आता आम्हाला परवडत नाही। शिक्षणात आणि सामाजिक नोकरीत हे आम्हाला आरक्षण पाहिजे। आम्हाला राजकीय आरक्षणाशी देणं घेणं नाही। इथं तुम्ही 2 दिवसापासून आहेत, कशा पद्धतीने तुमची व्यवस्था आहे? सोय आहे, जेवणाची असेल, खाण्याची असेल? आपल्या राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही काल पण बघितलं असेल की इथले हॉटेल्स बंद होते, खाण्यासाठी हॉटेल्स बंद होते, चहा पाणी जेवणाची राहण्याची सोय होत नव्हती। हा मेसेज ज्यावेळेस ग्रामीण भागातील गावाकडल्या तरुणांना कळाला त्यावेळेस तिथून आता गाड्या येत आहेत। खाण्यासाठी आम्ही मराठी स्वतःची सोय करू शकतो। राहण्यासाठी आम्हाला वादळ वारा पाणी काही अडचणीत आणू शकत नाही, आम्हाला रोखू शकत नाही। काय परिस्थिती? एवढ्या संख्येने मराठा बांधव मुंबईमध्ये दाखल झाला। परिस्थिती येताना पोलिसांनी चुकीचा मार्ग दाखविला आम्हाला आणि खूप जिकडं आम्हाला दादाच्या मागे जायचंय तिकडं जाऊ दिलं नाही, आम्हाला दुसरा मार्ग दाखविला। पोलीस प्रशासन तर म्हणतंय सहकार्य करतो आम्ही, नाही ना, आम्हाला इथं आल्यास आम्हाला एक ठिकाणी झालं नाही। जेवणाचे टॉल बंद केलं त्यांनी, जेवणाचे टॉल बंद केलं। मराठीची मतं घेताना लाज वाटत नाही? मराठीची मतं घेताना अहो समजेनी तर सहकार्य करायला पडतं, उद्धव सेनेनं करायला पडतं, बाळासाहेब एकनाथ शिंदे शिवसेनेनं सहकार्य करायला पडतं, पवार साहेबांच्या पक्षाने सहकार्य करायला पडतं। मराठीची मतं घेताना ह्यांना काय वाटत नाही? पवार साहेब म्हणतात की इतर राज्यामध्ये जे वाढीव हे झालेलं आहे आरक्षण, त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा वाढीव करून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, आज त्यांचं स्टेटमेंट आहे। आज जे त्यांची स्टेटमेंट ती आहे, ज्यावेळेस त्यांच्या हातात होतं तेव्हा त्यांनी समजा वाटून टाकलं। मराठीचं वाटून खरं शरद पवारांनी केलं। आता जसं काही राज्यामध्ये वाढविण्यात आलेला आहे संविधानामध्ये बदल, कायद्यात बदल करून तसा करू म्हणतात ते सध्या। त्यांचे मोदीचे घनिष्ठ संबंध आहेत, त्यांनी मोदी संघ बोलावं आणि मराठ्यांचा प्रश्न मिटवावा। निर्वारी त्यांचं मोदी संघ झकाच जमतं, चांगलं जमतं त्यांचं मोदी बरोबर। काय मागणी आहे? कुठून आलात? आम्ही आंबेजोगाई तालुका बर्दापूर गावातून आलेलो आहोत। काय मागणी आहे? आमचं दादा जे म्हणते सर्वांना ओबीसी मध्ये आरक्षण देण्यात यावं ही सर्वांची मागणी आहे। आता माघार कधी? माघार ज्यावेळेस दादा म्हणतील त्यावेळेसच माघार, तोपर्यंत गुलाल घेतल्याशिवाय इथून जाणार नाहीत आम्ही। काय परिस्थिती बिकट होणार आहे, त्यापेक्षा जास्त बिकट होणार। अजून लोक गावाकडून निघालेलेच आहे। कोणतं गाव? अंबाजोगाई। काय कोणती मागणी आहे तुमची? कधीपासून आलाय? 27 तारखेपासून निघालेला आहे दादा गाव धाराशिव येरमाळा। काय परिस्थिती मराठा समाजाची? ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं अशी मागणी आहे। कधी जायचंय गावाकडे? दादा ज्या दिवशी चला म्हणतील त्या दिवशी। इथं व्यवस्था कशी आहे? व्यवस्था नाही चांगली। आम्ही सक्षम झालो, आम्ही व्यवस्था करून आलेलेच आहोत। आमची चिखलात झोपायची तयारी आहे, चिखलात झोपायची तयारी आहे, पावसात उभारायची तयारी आहे। आमचे बांधव आमच्यासाठी सोय करत आहेत। इथले जे मुंबई मधले बांधव आहेत त्यांची जेवढी सोय त्यांच्याकडून होईल तेवढी पुरेशी आहे आमच्यासाठी। एकंदरीत बघितलं तर महाराष्ट्रातून मराठा समाज मोठ्या संख्येने बीडवरून असेल,
त्यानंतर धाराशिव असेल, अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामधून मुंबईमध्ये दाखल झालेला आहे. आपण बघितलं तर आझाद मैदान असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असेल, मुंबईच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये मराठा बांधव मोठ्या संख्येने आल्याचं पाहायला मिळतंय. सध्या पाऊस सुरू असताना सुद्धा इथला मराठा बांधव हलायला तयार नाही. जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, अशी ठामपणे भूमिका मराठा बांधवांनी घेतलेली आहे. एक मराठा आरक्षण आमच्या हक्काचं.